दया. क्षमा ही एखाद्या कृत्यावरील प्रतिक्रिया आहे. ज्याला जरूर आहे त्याला सहानुभूतीपूर्वक मदत करणे म्हणजे दया. म्हणजे बघा, ज्याला जरुरी आहे त्याला सहानुभूतीपूर्वक, म्हणजे एक तर जरुरी पण असला पाहिजे समोरची व्यक्ती आणि तुमच्याजवळ सहानुभूती असली पाहिजे. याचे 3 प्रकार आहेत ठरल्याप्रमाणे: कायिक, वाचिक व मानसिक. कायिक: प्रत्यक्ष शरीराने मदत करणे, आर्थिक मदत करणे, हे कायिक. म्हणजे शरीराने मदत करायचं आहे किंवा आर्थिक पद्धतीने मदत करायची आहे. दुसरा आहे वाचिक: एखाद्या दुःखी व्यक्तीला 4 गोड सहानुभूतीचे शब्द बोलून सांत्वन करणे. एखाद्या दुःखी व्यक्तीला, म्हणजे कोणती तरी एक दुःखी व्यक्ती आहे, कोणत्याही प्रकारचे दुःख असेल तर कमीत कमी 4 गोड शब्द तर बोलू शकतो, त्याचं आपण दुःख तर वाटून घेऊ शकतो, त्याच्या मनाला खूप हलकं वाटेल, अशा पद्धतीने आपण दया दाखवू शकतो. दुसरा आहे मानसिक: दीन दुःखी लोकांबद्दल मनातली शुभ चिंतन करणे. म्हणजे दीन दुःखी लोकांच्या बद्दल मनापासून त्यांचं शुभ चिंतन करायचं. असं कुठेतरी जाणवलं आपल्याला की हे चुकीचं चाललंय, सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत, तर या ठिकाणी आपल्याला मनापासून कळवळीनं प्रार्थना करायची आहे दुसऱ्यांसाठी. दयेमुळे शरीर व मनाची शांतता तर मिळेलच, पण त्यामुळे मानसिक समाधान ही मिळते. पुढचा आहे अर्जव. अहमपणाचा त्याग करून सर्वांची नम्रतेने वागणे, याला अर्जव म्हणतात. म्हणजे मी मोठा, मी खूप शहाणा, हे सगळं काही सोडून काय करायचं, नम्रतेनं सगळ्यांची संकट वागायचं आहे. दैनंदिन जीवनात अहमपणामुळे खूप प्रश्न निर्माण होतात. हेच नाहीसे झाले तर खूप प्रश्न आपोआप गायब होते. म्हणजे स्वतःबद्दलचा अहमपणा, मीपणा, या गोष्टींच्या बद्दलच सगळ्यात जास्त प्रॉब्लेम्स क्रिएट होतात. हे एकदा संपलं की प्रॉब्लेमच होणार नाही. म्हणजे एकमेकाचं आपण ऐकून घेऊ, समोरचा माणूस म्हणतो की माझं ऐकायला पाहिजे, आणि तिराईक व्यक्ती तो काय करेल, तो म्हणेल की माझं ऐकायला पाहिजे. सो या दोघांच्या गोंधळामुळे प्रॉब्लेम होऊन जाईल की एक्झॅक्टली काय होणार नाहीये, की जुळूनच येणार नाहीये. राईट, होणारच नाहीत गोष्टी पुढे जाऊन. आणि हाच तर सगळ्या घरोघरी मातीच्या चुली, सगळ्या घरांमध्ये हा मोठा प्रॉब्लेम आहे. एकदा अहंता त्याग केला की हृदय, वाणी व मन या ठिकाणी कोमलता व सरलता येते, यालाच अर्जव म्हणतात. एकदा गेलं मग समर्पित झालं तर मग काय विषयच नाही ना, तुम्ही जे बोलताय ते सही. आणि शेवटी काय, दुसऱ्याच्या मनाप्रमाणे होऊ लागलं तर तो जरा काय होईल, आपल्याही मनाचं ऐकून घेईल ना. प्रत्येक वेळी माझंच खरं म्हणल्यावर कसं चालेल. तुकाराम महाराज इतके ज्ञानी, श्रेष्ठ संत, पण ते प्रत्येकाच्या पाया पडायचे. दिसलं की देव स्वरूप त्याच्या आतमध्ये बघायचं आणि पाया पडायचे. बघा, ह्याला म्हणायचं अहमपणाचा संपूर्णपणे त्याग. आर्जवी वृत्तीमुळे साधक सहजपणे परमेश्वराच्या जवळ जाऊ शकतो. बघा, सहजपणे जाऊ शकतो म्हणजे. आणि सगळ्यात जास्त महत्वाचा हाच पॉइंट आहे, मुद्दा आहे की आपल्यामध्ये असतो अहंकार, आणि त्या अहंकारामुळेच आपण परमेश्वराच्या जवळ जाऊ नाही शकत. पुढचे अंग आहे मिताहार. आहाराची शरीराला जरूर असते हे निश्चित, पण शरीराच्या जरुरीपेक्षा कित्येक वेळा आपण अधिक आहार घेत असतो. इट ॲज लाईक मेडिसिन असं म्हटलं जातं. म्हणजे जेवढं जरुरीचं आहे, औषध कसं खातो आपण रोग झाल्यानंतर, का तेवढंच औषधाची तेवढीच गोळी घेतल्यानंतर तो रोग पूर्णपणे बरा होतो. मग इकडे काय होतं, जेवण जेवताना पोट फुल तुडूम इतकं आपण खातो वरून, आणि काय नानाविध प्रकार, काय म्हणतात, नानाविध प्रकारचे पेय पितो वरून, आणि आईस्क्रीम, तेलकट तुपकट, इकडे तिकडे खूप काय 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 खात असतो आपण. तर हे पूर्णपणे अवॉइड केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. जितकं जरुरीचं आहे तितकंच खाल्लं पाहिजे.
जरुरीपेक्षा अधिक आहार घेतला तर त्याचा शरीरावर अनिष्ट परिणाम लगेच होतो. त्यामुळे शरीर स्वास्थ्य बिघडल्याने मानसिक स्वास्थ्य नष्ट होते. पण शरीरात काहीतरी बघा, पित्त झालं तर मन आपलं चांगलं होतं का? चंचलपणा वाढतो. जास्त पोट झालं, आता लग्न वगैरे करून आलो, लग्नात वगैरे जेवून आलो, कुठल्याही कार्यक्रमात जेवून आलो, बघा जास्त जेवण झालं की आपले डोळेच उघडत नाहीत किंवा खूप सारा लेझीपणा येतो, कंटाळा खूप येतो, ओशाळपणा वाढतो. हे वाढण्याचं कारण काय आहे की आपण जरुरीपेक्षा जास्त खातो. तर असं व्हायला नको पाहिजे. जितकं गरजेचं आहे तितकंच खायचं, मग मनावरती परिणाम होणार. योग्य तेवढा आहार योग्य त्या वेळीच घेतला पाहिजे. या सर्वाला मिताहार म्हटले जाते. आणि योग्य वेळीचा आहार योग्य वेळीच घेतला पाहिजे. मित आहारी असं म्हटलं जातं त्या पर्सनला जो मित आहार घेतो. पुढचं आहे नियम. आपण यम बघितलं. यम म्हणजे लोकांच्या बद्दल पाळावयाचे जे काही रूल्स रेग्युलेशन्स आहेत, टर्म्स अँड कंडिशन, ते यम मध्ये जातं. पुढचा अष्टांग योगामधील दुसरा भाग आहे नियम. आता नियम हे स्वतःवरती लावायचे. स्वतःच्या बाबतीत पाळावे लागणाऱ्या गोष्टीस नियम असे म्हटलं जातं. याचे 5 अंग आहेत. पहिला आहे शौच. शौच म्हणजे शुद्धता. माहितीये का? शौचाला जाऊन आलं का म्हणतात? शुद्धता केली का? याच्यामध्ये पण ठरल्याप्रमाणे 3 प्रकार आहेत. कायिक, वाचिक आणि मानसिक. कायिक म्हणजे बस बाहेरचे. कायिक म्हणजे आपण म्हणतो ना शरीराबद्दलची. तसंच इथं बाह्य. आणि या कायिक मध्ये आहे बाह्य आणि अंतशुद्धी. कायिक मध्ये 2 प्रकार आहेत, बाह्य आणि अंतशुद्धी. या बाह्य मध्ये काय काय येतं? दात, अंघोळ इत्यादी. दात घासणे, अंघोळ करणे, या सगळ्या गोष्टी. आणि दुसरा प्रकार आहे त्यातला अंतशुद्धी. अंतशुद्धी कुठली कोणत्या प्रकारे करू शकतो आपण अंतशुद्धी? तर हे बघा, धोती, बस्ती, नेती, त्राटक, नवली, कपालभाती. हे जरा डीप मध्ये आतमध्ये गेल्यानंतर आपण योगाच्या प्रकारामध्ये शिकलेला आहोत. कोणी साधकाने शिकलेला नसेल तर आपल्या रिस्पेक्टिव्ह टीचर कडून त्या शिकायचे. ठीक आहे. त्याच्यानंतर कायिक नंतर पुढचा आहे प्रकार वाचिक. वाच्यामध्ये मित भाषा असलं पाहिजे. सर्वांची संगत सुंदरतेनं चांगल्या प्रकारे बोललं पाहिजे. म्हणजे काय? प्रेमपूर्वक, सौहार्दपूर्वक, हृदयानं बोललं पाहिजे. वेडवाकडं टाकून बोलणं असं नको. ताटपणा नको. शांततेनं एकदम काळजीपूर्वक समोरच्याचं ऐकून घेऊन बोललं पाहिजे. वाणीचा अनावश्यक वापर टाळून आतापर्यंत वर्णन केलेल्या यमांच्या अभ्यासाने वाणीची शुद्धी करून घेणे. मग आतापर्यंत जे काही यम सांगितले त्याद्वारे काय करायचं आहे? वाणीची शुद्धता करून घेऊन मग तशा पद्धतीने बोलायचं आहे. मनाच्या शुद्धतेकरिता त्राटक शुद्धी क्रिया खूप उपयुक्त आहे. शौचासळ जु गुप्सा परेर संसर्ग. शौचाची स्थिरता झाल्यावर, शुद्धी झाल्यावर साधकाला आपल्या शरीराविषयी तुच्छ बुद्धी वाटू लागते व त्यामुळे दुसऱ्याशी संसर्ग ठेवण्याची इच्छा निर्माण होत नाही. मग काय होतं की एकदा का तुमच्या शरीरामधला नको असलेला भाग जसं जाईल आणि आपण परम पवित्र होऊ लागतो, तसं दुसऱ्यांच्या बरोबर संसर्ग ठेवण्याचा, म्हणजे दुसऱ्यांची सोबत कशा बाबतीत शरीराच्या संभोगासाठी वगैरे, तर आपण नको वाटायला लागतं ह्या सगळ्या गोष्टी. त्यापासून आपली निवृत्ती व्हायला लागते. आपले शरीर स्वच्छ करू लागलेला साधक जसजशी अधिक शुद्धी करेल तसतसे त्याला आपले शरीर अधिकाधिक अस्वच्छ व अशुद्धी द्रव्याने भरलेले असल्याचे जाणवते व मग शरीराचा वीट येतो. म्हणजे बघा कसा आहे मुद्दा. जसजसं आपण काढत जातो, शुद्धी नको असलेली घाण काढतो. नको असलेली घाण म्हणजे काय अशी असते का? नाही. शरीरामध्ये एकदम आतमध्ये बसलेले हे विकारच्या रूपात जसं शुद्ध करू लागतो तसं धोती, बस्ती, नेती, त्राटक, नवली, कपालभाती जसं जास्त वाढवू लागतो तसं आपल्या शरीराचा आपल्याला वीट येतो.
नको नको असं सगळं वाटतं. ही मनस्थिती निर्माण झाल्याने तो दुसऱ्याच्या देहाचा स्पर्शही टाळू पाहतो व साहजिकच तो स्वतःच्या मानसिक आनंदात रममाण होऊन लागतो. मग त्यानंतर त्याला स्वतःच शरीर खूप भारी वाटायला लागतं, दुसऱ्याचं नको. आणि आहे त्या शरीरामध्ये तो आनंदाने राहायला लागतो, ईश्वरी आनंद त्याला मिळायला लागतो. सत्व शुद्धी सोमण स्केयाग्रे इंद्रिय जयात्मदर्शन योग्यत्वाणी च. शौच स्थिरतेपासून सत्वशुद्धी, मनाची प्रसन्नता, चित्ताची स्थिरता, इंद्रियांचा जय व आत्मदर्शनाची योजना ह्या गोष्टी प्राप्त होतात. म्हणजे या शौच शुद्धीपासून ईश्वरीय लाभापर्यंत सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. यात खूप सारे टप्पे आहेत. त्या टप्प्याचा अनुभव घेत 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 त्याला आपण आध्यात्मिक भाषेत अनुभूती म्हणतो. आणि अनुभूती येत 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 जाते तस तसा तो म्हणजे एक कळी असते, कळीचं फूल होण्यापर्यंतचा जो प्रवास आहे तोही खूप सुंदर आहे. आणि तो या सगळ्या शुद्धी क्रियांमध्ये येतो. जसं जसं शुद्धी वाढत जाते तस तशी अवस्था वेगवेगळी होत जाते. पुढचा अंग आहे संतोष. हा फार महत्वाचा गुण आहे. सर्व जीव मात्रांची अखंडपणे चालणारी दैनंदिन जीवनात चाललेली धडपड ही कशाकरिता चालू आहे याचा विचार करू लागल्यावर असे लक्षात येते की हे सर्व मानसिक समाधानाकरिता, शांती करता चालू आहे. अनेक बाह्य गोष्टींपासून आपण हे समाधान मिळवण्याचा प्रयत्न करतो, पण हे समाधान असे बाह्य गोष्टींवर अवलंबून नाही याची जो जाणीव कोणाला नसते. समाधान ही मनाची स्थिती आहे. बघा, सतत अविरत माणूस आशेमध्ये गुंतून समाधानासाठी, सुखासाठी बाहेर शोधतोय. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलाशी. तीच गोष्ट आपल्या हृदयामध्ये आहे, आपल्या अंतःकरणामध्ये आहे. तो आनंद आपल्याला एकदा मिळाला की मग बाहेर आपण जास्त शोधणार नाही, शांत बसून राहू. जे काय समोर आहे ते तेवढंच करू. जे आहे जे मिळाले आहे त्यातच संतोष मानायला शिका, म्हणजे जीवनातील बरेच दुःख कमी होईल. जीवनातील बरेच दुःख आपोआप कमी होईल. तर नको त्या गोष्टींच्या आपण नादालाच नाही लागणार. संतोषी वृत्ती मनाने एकदा आत्मसात केली म्हणजे शाश्वत सुख दूर नाही. सुखाचे मूळ या संतोषी वृत्तीतच आहे. सुखाचे मूळच मुळात संतोषी वृत्तीमध्ये आहे. या उलट दुःखाचे मूळ तृष्णेत आहे. सतत नवीन गोष्टीचा हव्यास आहे त्यात समाधान न मानणं म्हणजेच दुःख. आशा नाम मनुष्यांका चिदा शार्व शृंखला या बद्धा प्रवाधावंती मुक्ता सृष्टोंती षडगुवत. आशा ही अशा प्रकारची साखळी आहे की जिने बांधला गेलेला प्राणी धावत सुटतो व तिच्या बंधनातून मुक्त झालेला प्राणी स्थिर बसून राहतो. मगाशी बोलल्याप्रमाणे एकदा का आशेचं वेड लागलं की हे करायचं आहे, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, उच्च शिक्षित मुलं हवायत, नवीन नवीन देशामध्ये फिरायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा एकदा हव्यास सुरू झाला की मग पुढं काय होतं, नको नको त्या उद्योगांमध्ये लागतो, नको नको त्या उद्योगांमध्ये पडतो, जास्तीचं अंगावर वळून घेतो. एकदा का वळून घेतलं की मग अप्रसन्नता यायला लागते, दुःख कष्ट ओढून घेतो आणि आशेमध्ये अडकून बसतो. ज्याच्या आशाच नाही आहे, आशा तृप्त झाली आहे, परमेश्वरावर जो देईल तेवढ्यात तो समाधानी आहे, जो जास्त वाढवून बसलेला नाहीये. ठेविले अनंते तैसेची राहावे, सुखी असावे समाधान. म्हणजे सारखं समाधानात जो राहतो तो काय करेल, मग एका ठिकाणी गप्प बसून राहील, आनंदात असेल तो. हा फरक आहे दोघांचा. संतोष ददत्तुमं सुख लाभ. जो नेहमी संतोषी वृत्तीने राहण्याचा अभ्यास करतो त्याच्या सर्व प्रकारच्या तृष्णा क्षीण होऊन सत्वाचा उत्कर्ष झाल्यामुळे त्याला पराकाष्ठेचे सुख प्राप्त होते. त्यामुळे स्वर्ग सुख किंबहुना इंद्रपद इत्यादी सुद्धा तुच्छ आहे असे वाटते. पण एकदा का संतोष मिळाला की तो स्वतः तिथं त्याच्यासाठी स्वर्ग निर्माण होईल. नको असलेला कुठं मिळणार आहे, कधी मिळणार आहे, त्या अशा स्वर्ग प्राप्तीची तो आशा सुद्धा धरत नाही. पुढच्या अंगाकडे वळूया. तप.
तप म्हणजे चांगल्या उद्देशाने एखादी त्रासदायक गोष्ट करणे. आपण फक्त साधू मुनींसाठी ऐकले की तप करायचं असं नाहीये. ते चांगल्या गोष्टीसाठी त्रासदायक गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे आता व्यायाम केला, व्यायाम योगा करत असताना त्रास होऊ लागला म्हणून काय झालं, त्यामुळे मिळणारं फळ खूप उच्च आहे ना. त्यापण शारीरिक व मानसिक पीडा झाली तरी पण ते कार्य न सोडता अखंडपणे करीत राहणे म्हणजे तप होय. योगाचा अभ्यास करताना, काही योगिक प्रक्रिया करताना काही शारीरिक पीडा होण्याचा संभव असतो. ती आनंदाने सहन करून अभ्यास पुढे चालू ठेवला पाहिजे. याचे नाव तप. याचे 3 प्रकार आहेत: सात्विक, राजस आणि तामस. जे तप मोठ्या श्रद्धेने व फलाची अभिलाषा न धरता केले जाते ते सात्विक तप होय. कर्मण्येवाधिकार असते मा फलेषु कदाचन. कर्म कर, फलाची अपेक्षा करू नको. हे सात्विकतेकडे मोडतं. सत्कार, पूजा, मान इत्यादी प्राप्त व्हावे म्हणून केले जाते ते राजस तप होय. म्हणजे मी हे सगळं करतोय तर कोणीतरी मला चांगलं म्हणावं, सत्ता मिळावं, मान मिळावं, तर हे सगळं राजसी वृत्तीमध्ये येतं. जे मूर्खपणातून, विधी वाचून केलेले व शरीराला पीडा देऊन केलेले किंवा दुसऱ्याला त्रास देण्याकरता केलेलं तप ते तामस तप होय. दुसऱ्यांचं वाटोळं करायचं आहे, दुसऱ्यांना त्रास द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी ज्या तपामध्ये घडतात ते म्हणजे तामसी तप होय. कायेंद्रिय सिद्धीर शुद्धिक्षयात्पस पतंजली. अशुद्धी म्हणजे अधर्म. सरळ अशुद्धी म्हणजे अधर्म. तपाने हा अशुद्धी रूपी मल दूर झाला म्हणजे अनिमा, महिमा, लचिमा सिद्धी प्राप्त होतात. म्हणजे एकदा तप केल्यानंतर मग ह्या शुद्धी सगळ्या नष्ट झाल्या. शुद्धी एकदा नष्ट झाल्या की मग आपल्याला वेगवेगळ्या सिद्धी प्राप्त होतात. खूप साऱ्या सिद्धी आहेत. मग आता बघा, आपण भगवान हनुमंत तर सगळ्यांना, मारुतीराय सगळ्यांना माहिती आहे. तर मारुतीराय बघा, एकदम छोटे होऊन आपण खूप साऱ्या कहाणींमध्ये ऐकले. एकदम छोटे होऊन न दिसता लंकेमध्ये प्रवेश केले. त्याच्यानंतर जडीबुटीसाठी अव्याढव्य असं शरीर त्यांनी निर्माण केलं आणि अक्षरशः हिमालय उचलून आणला. हिमालयाची कडा होती तो उचलून आणला. इतकं बलाढ्य शरीर त्यांनी कसं निर्माण केलं, तर या सिद्धींच्या मुळे. जसं शरीर शुद्ध होतं तसं सिद्धी प्राप्त व्हायला लागतं. मग तुम्ही पाण्यावरती तरंगू शकता, हवेमध्ये उडू शकता, वगैरे वगैरे. स्वाध्याय. ईश्वर गीतेत स्वाध्यायाचे लक्षण सांगताना जप करणे म्हणजे स्वाध्याय असे सांगितले आहे. स्वाध्यायामध्ये श्रवण आणि मनन यांचा अंतर्भाव होतो. स्वाध्याय करायचा. स्वाध्याय म्हणजे काय सांगितलंय? ईश्वर गीतेत स्वाध्यायाचे लक्षण सांगताना जप करणे म्हणजे स्वाध्याय असे सांगितले आहे. एका नामाचं जप करायचं. बेसिक सांगतोय की ओम. तर कोणत्याही मंत्राच्या पुढे ओम हे अक्षर असतंच. त्याला अध्याक्षर म्हणतात. ब्रह्मा, विष्णू, महेश या 3 देवतांची उत्पत्ती या ओंकारातून झालेली आहे. मग आता स्वाध्याय म्हटला तर काय करायचं आहे की नामस्मरण करायचं आहे. इतकं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्वाध्याय म्हणजे श्रवण आणि मनन यांचा अंतर्भाव होतो. पण स्वाध्याय म्हणजे श्रवण करायचं, चांगल्या गोष्टी ऐकायच्या आहेत आणि त्याच्यावर मनन करायचं आहे. मन नसणे म्हणजे मनन. कळलं? त्याला आपण ध्यान पण म्हणू शकतो. जप 2 प्रकारचा आहे, वाचिक, मानसिक. आता हे जप 2 प्रकारचा आहे. वाचिक म्हणजे तोंडाने बोलतो आणि दुसरा आहे तो मानसिक. त्याच्यात पण 3 प्रकार, बेसिकली 4 आहेत. परा, पच्यंती, मध्यमा आणि वैखरी. वैखरी म्हणजे तोंडाने बोलणे. परा, पच्यंती, वैखरी म्हणजे तोंडाने बोलणे. मध्यमा म्हणजे मनातल्या मनात असं पुटपुटणे, तोंडातल्या मनात थोडस असं पुटपुटतो ना. त्याच्यानंतर पच्यंती म्हणजे अंतर्मनातून जे काय चालतं, अजपा जप म्हणतात त्याला. आणि मग परा येतं. परावाणी म्हणजे सर्वोच्च, त्याला दैवी वाणी म्हणतात. इथं आपलं नामस्मरण आपल्याला घ्यायला लागत नाही. ते डायरेक्ट परमेश्वराला जाऊन भिडतं. आणि जे काय आपल्या तोंडातून बोलणं निघतं ते परमेश्वरी, ईश्वरीय वाणी असं संबोधलं जातं.
त्याच्यातूनच वेद किंवा खूप मोठ्या संतांनी मोठी मोठी ग्रंथ सामग्री लिहिली, ती म्हणजे ही. वाचिक मध्ये 2 प्रकार, मोठ्याने उच्चार करून केला जाणारा व दुसऱ्याला ऐकू येणार नाही असा हलक्या आवाजात केला जाणारा. दुसरा आहे मानसिक. 2 प्रकार आहेत, ध्यानरहित जप, ध्यानासहित जप. म्हणजे ध्यानरहित आपण कुठेही काम करत असताना नाम घेणं, आणि दुसरा आहे ध्यानासहित, ध्यान करत असताना नाम घेणं. ध्यानरहित जप सर्वात श्रेष्ठ मानले गेले आहे. ध्यानरहित जप सर्वात श्रेष्ठ. कुठलंही काम करत असताना, काही करत असताना असं कुठलं बंधन नाहीये की नामस्मरण सतत करत राहायचं. ते करत राहिल्यानं खूप साऱ्या शुद्धी होतात मनाच्या. सामान्य व्यवहारी जीवन जगताना आपल्याला जे शिकवले आहे ते पुन्हा करणे म्हणजे स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे काय? जे आपल्याला शिकवले त्याचा घरात जाऊन अभ्यास करणं. आपल्याला पण बघा नोट्स दिले जातात शाळेमध्ये वगैरे, त्याचा घरात जाऊन आपण काय म्हणतो, स्वाध्यायाचा. एवढं टास्क दिलेले सरांना, एवढं कंप्लीट करायचं. स्वाध्याय दिष्ट देवता संप्रयोग. मनात योजलेल्या मंत्राचा जप करता करता अनुष्ठान पूर्ण झाले असता योग्याला मनात योजलेली देवता प्रसन्न होते. मग हे जरा पुढची गोष्ट आहे की बाबा आपण सतत नामस्मरण करत गेलो तर इष्ट देवता, जे आपण ज्या देवाला आपण भजतो, ज्या देवावरती, गुरुदेवावरती श्रद्धा आहे, ती देवता आपल्याला प्रसन्न होऊन इच्छित असा वर देते. जे काय आपल्याला पाहिजे असेल ती गोष्टी आपल्याला परमेश्वराकडून मिळते. पुढील भाग आपण पुढल्या ऑडिओ मध्ये बघू. ओम गुरुदेव, ओम गुरुदेव.